मित्रांनो कशा आहात। आजचा दुसरा दिवस आपण सुरू केलेला आहे आणि दुसऱ्या दिवसाची आपण सुरुवात म्हणजेच पहिला तर आपण एक चर्चमध्ये जाणार आहोत। चर्चमध्ये गेल्यानंतर प्रे करणार आहोत। प्रे झाल्यानंतर मिसा करणार आहोत आणि मिसा झाल्यानंतर त्याच्यानंतर आपण कुर्साच्या वाटेला जाणार आहोत। तर पहिला तर आता आपण मिसा सुरू करूया। तर चला मिसामध्ये जाऊया। आता आपली प्रेयर संपलेली आहे म्हणजेच आपली मिसा संपलेली आहे आणि आता आपण कुर्साच्या वाटेला सुरुवात करणार आहोत। तर चला कुर्साच्या वाटेला जाऊया। प्रभु तुला भजतो क्रूसिया येशूच्या घाया खांद्यावर दिला तरी येशू मागे सरला नाही। त्याने पुढे जाऊन मोठ्या हौसेने व प्रेमाने तो क्रूस आपल्या खांद्यावर घेतला आणि माणसाकरिता आपल्या कुमारी येशूचे मुक्त शरीर एका थडग्याचे प्रेत सागाच्या स्वच्छ वस्त्रात एका दगडी थडग्यात ठेवले। ते निघून गेले। मग शिपाई आता आपण पूर्ण स्थान आपली पूर्ण झालेली आहेत म्हणजे आपली कुर्साची वाट पूर्ण झालेली आहे। आता आपण इकडे आलो होतो। या ठिकाणी तुम्ही बघू शकता जिकडे मोठे फादर्स असतात। आम्ही परमिशन घेण्यासाठी आलो होतो कारण की उद्याला आम्हाला 9 वाजता प्रेयर करायचे आहे। त्यामुळे म्हणजे आपलं मास करायचं आहे म्हणून आम्ही आलो होतो आणि आम्हाला परमिशन दिली आहे। तर आम्ही आता परत आपल्या रूमवर जात आहोत आणि रूमवर गेल्यावर आता जेवण घेणार आहोत। तर चला जेवण घेऊया। आता आपण पालखीला आलेले आहोत म्हणजेच इकडे पालखी होते। दर महिन्याच्या पहिल्या शनिवारी इथे पालखी होत असते। तर आम्ही पालखीला आलेले आहोत। टाईम 5:30 वाजता इथे गेट बंद होतात आणि 5:35 किंवा 45ला इथे पालखी सुरू होते आणि पालखी सुरू झाल्यानंतर इकडे समोर माससुद्धा होणार आहे। तर मास पहिला तर आपण पालखीला जाऊया आणि मग माससाठी जाऊया। வேண்டாம் விடுங்க.
आता आपली पालखी संपलेली आहे आणि आता मिस चालू आहे, पण आपण मिस संपल्यानंतर आपण घरी जाणार आहोत, म्हणजेच रूमवर, आणि तिथे भोजन करणार आहोत, म्हणजेच जेवणार आहोत. तर चला पहिला मिस करूया आणि मिसानंतर घरी जाऊ. भाजी टाकू द्या. नाही पाहिजे तुम्ही करायचे राहू दे मी त्या आणायचे विसरले मला आहे आहे ना नको नको थोडं केलं का नाही जाणार रे पाय असं उठावं लागते मग काय करायचं हे सांगते मला उभं राहायला द्यायला पाहिजे बस हाताने पण उलट या कडक झाल्या आपण वापरत नाही का याच्यावरची पीठ वापर नाही करत पवित्र मानले जाओ जे रोजची भाकर आज आम्हाला दे अपराधाची क्षमा कर आणि आम्हाला पाप करू नकोस पण वाईटापासून आम्हाला सोड. या भोजनाद्वारे आम्हामध्ये एक प्रेरणा आणि स्फूर्ती निर्माण करू दे. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. प्रभू तुम्हा बरोबर असो. सर्व शक्तिमान परमेश्वर पिता पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना आणि या भोजनाला प्रभू आशीर्वादित करो. आमेन. जय ख्रिस्त सगळ्यांना. आता आपण घरी आलेले आहोत आणि आता आपण जेवण घेणार आहोत. म्हणजेच आज जेवणासाठी बटर चिकन आहे आणि इतर भाजी आहे आणि तसेच त्यांनी ज्वारीच्या भाकरी केलेल्या आहेत, म्हणजेच रोट्या ज्वारीच्या आणि बाजरीच्या, तर त्या बनवलेल्या आहेत आणि त्या आता खाणार आहेत. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ चांगला वाटला असेल तर लाईक करा, कॉमेंट करा आणि सबस्क्राईब करा. तर चला बाय, टेक केअर.